सर्वांना जय शिवराय। एक दोन नव्हे तर तब्बल 6 वेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भोगलेले अजित पवार साहेब म्हणजेच परमनंट उपमुख्यमंत्री यांच्या पुत्राने म्हणजेच पार्थ पवार यांनी सध्या फार मोठं कांड केलेलं आहे, ते म्हणजे जमीन खरेदी व्यवहारामधला घोटाळा। आणि पुण्यामधल्या कोरेगावमधल्या महार वतनाची जी 40 एकर जमीन खरेदीमध्ये जो घोटाळा केला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूर्ण बदनाम झालेलं आहे पवार घराणं। फार मोठी बदनामी सध्या होत आहे की हे घोटाळे एवढे मोठे करतातच कसे आणि याला साथ कोण कोण देतं, अशा प्रकारची चर्चा सर्वसामान्य जनता करत आहे। आता विषय काय आहे, पुण्याच्या अमेडिया एका कंपनीनं, नावावर जाऊ नका, नाव अमेडिया घमोडिया असं वाटून तुम्हाला वाटेल की कोणती फॉरेनरची कंपनी आहे, फॉरेनची बिरेनची काही नाही, ही कंपनी आपल्या पार्थ पवार यांची। आता ह्या पार्थ पवारच्या कंपनीनं जिचं भाग भांडवल फक्त 1 लाख रुपये आहे बरं, आणि जिची कंपनीची स्थापना फक्त 4 वर्षापूर्वी झालेली आहे, जिच्यामध्ये 99% शेअर्स हे पार्थ पवारांचे आहेत, अशा कंपनीने महार वतनाची 40 एकरची प्रॉपर्टी जिची बाजार किंमत 1800 कोटी रुपये आहे ती खरेदी केली। बरं, खरेदी केली ती करता येत नाही असं म्हणतात नियमाने, बरं केली ती फक्त 300 कोटी रुपयाला खरेदी केली। बरं 300 कोटी रुपयाला खरेदी केली, त्याच्यामध्ये फक्त 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी सरकारला दिली। म्हणजे घोटाळ्यामध्ये घोटाळे, अनेक घोटाळा आणि पवार घराणं एका संगमंगत राहतात काय, अशा प्रकारची शंका महाराष्ट्राच्या जनतेला येते। कारणच तसंच आहे। आता इथे येतो आपण शरद पवार साहेबांकडे, सुरुवातच तिथून आहे ना। वसंत दादा पाटील म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून हे मुख्यमंत्री झाले। सरकारचा घोटाळा फार मोठा आहे यांनी करतात, तर शरद पवार साहेबांनी पार लगे उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करेपर्यंत घोटाळ्याचे करत राहिले, सरकारचे घोटाळ्याचे। त्याच्यानंतर अजित पवार साहेबांबद्दल तर बोलायलाच नको, 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा। बरं घोटाळा परत नंतर अजून ते धरणामध्ये आठवतं का तुम्हाला, अशा प्रकारचे घोटाळे, आणि ह्यांच्यावर सगळेच आरोप करतात, पण तरी सुद्धा हे उपमुख्यमंत्री पदी सध्या विराजमान आहेत, ही फार मोठी शोकांतिका आहे। आता अजून याच्यामध्ये नाव तुमच्या समोर होतं सुप्रियाताई, 2 कोटी रुपयाची वांगे 1 एकर मध्ये, जोक नाही भाऊ, काय घोटाळा केलेला आहे काय देव जाणे। पार्थ पवार साहेब, सुनित्राताई पवार खासदार आहेत बरं सध्या, बीजेपीच्या सपोर्टने हे सध्या केंद्रामध्ये राज्यसभेवर खासदार आहेत। रोहित पवार आमदार आहेत। मग मला सांगा, या पवार घराण्यामध्ये ह्या 6 व्यक्ती आहेत ना, या 6 पैकी 5 व्यक्ती सध्या आमदार आणि खासदार आहेत। म्हणजे बाकीच्या कार्यकर्त्यांनी नुसत्या गोट्या खेळत बसा तुम्ही, काही नाही। सगळ्यात घरामध्ये सगळेच जण आमदार आणि खासदार, ही काय धंदा झाला का राजीव? म्हणजे ही काय लोकशाही आहे की काय, कोणती घराणीशाही आहे का? राज्यशाहीपेक्षा बेकार झालं ना। राजाचा पुत्र एखाद्याला त्याला अर्ध राज्य वाटून देतोय, ह्याने तो सगळ्यांना राजा नाही वाटून घेतलं, राणी नाही वाटून घेतलं, राणी बरं त्या लग्न झालेल्या पोरीला बी दिले। अरे बापा, काय हे घोटाळा आणि पवार घराणं म्हणजे संगमंगच राहतात काय, अशा प्रकारची शंका पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आता ही जमीन खरेदी कशी केलेली, जी की पुण्याची महार वतनाची जमीन आहे, त्याच्यासाठी बघा आपण जेव्हा एखादी प्रॉपर्टी खरेदी करतो, एखादं साधं प्लॉट जरी किंवा एखादी एकर जरी जमीन खरेदी करायची असेल तर तिथले रजिस्टर अधिकारी सांगतात की ही जमीन कोणाच्या नावावर आहे ते अगोदर तो माणूस घेऊन या। समजा एखादा चंपतराव नावाचा माणूस आहे, मग या चंपतरावचे सगळे वारस वगैरे घेऊन या, त्यांच्या सह्या लागतील, आमच्या समोर सह्या लागतील, आमच्या समोर पैसे द्यावे लागतील, आम्ही त्यांना विचारला दिले की नाही, आणि मग नंतर तुमचा घोटाळ्याचा म्हणजे जमिनीचा व्यवहार पूर्ण होईल। पण इथं पार्थ पवारांच्या बाबतीत मात्र ते सगळे नियम धाब्यावर बसवलेत काय, अशा प्रकारची शंका आहे। कारण शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीकडून त्यांनी ही जमीन खरेदी केली आहे। बरं शीतलनं काय केलेलं आहे, तर ह्या पॉवर ऑफ अटॉर्नी नावाचा एक प्रकार केलेला आहे, ज्याला मुक्तियापत्र म्हणतात। पण ह्या जमिनीमध्ये 126 जण आहेत, 126 जणांच्या नावावर सातबारा आहे, आणि ते 126 जणांच्या पैकी फक्त गायकवाड नावाच्या एका व्यक्तीकडून 500 रुपयाचा एक बॉन्ड घेतलाय, आणि त्याच्या आधारावर या शीतल तेजवानीनं या अमेडियाला म्हणजे ह्या कंपनीला, जिच्यामध्ये 99% शेअर्स पार्थ पवारचे आणि दिग्विजय पाटीलचा 1% शेअर्स आहे, ते बी त्याचा नातेवाईकच आहे, या कंपनीला जमीन दिलेली आहे। आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण उचलल्यामुळं सगळ्या महाराष्ट्रामध्ये यांची चर्चा आहे। कोसा झाला काय नाही देव जाणे, आम्हाला ते एकरभर जमीन एक प्लॉट घ्यायचं म्हणलं तर एवढे रजिस्टर अडवतात, यांना सही सलामत व्यवहार झालाही होता, परंतु प्रकरण उचलल्यामुळं सगळ्या स्टॉप झालेला आहे। आणि याहून म्हणजे फार मोठी व्यथा अशी म्हणावं लागेल की सरकारला याच्यामध्ये वाईट काहीच वाटत नाही। सरकारने फक्त एफआयआर दाखल केला कोणावर, दिग्विजय पाटीलवर, म्हणजे याच्याकडे 1% शेअर्स आहे त्याच्यावर एफआयआर दाखल केला, 99% वाल्याला सोडून दिलं। आणि अजून दुसरा एक गोष्ट म्हणजे तिथल्या एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, आणि गुन्हा कशाचा आहे तर तुम्ही फक्त त्या ठिकाणची सरकारी टॅक्स चुकवला म्हणून त्या प्रकारचा गुन्हा दाखवलेला आहे। म्हणजे ही महार वतनाची जमीन
तुम्ही या पार्थ पवार यांच्या कंपनीला खरेदी केली याच्याबद्दल सरकारला काहीही चुकीचं वाटत नाही। फार मोठी व्यथा आणि शोकांतिका महाराष्ट्राच्या जनतेला वाटते। आता हे शरद पवार साहेब, अजित पवार साहेब आणि यांचं हे सगळं पवार घराणं महाराष्ट्राला कशा प्रकारे घोटाळ्यामध्ये अडकवते काय याची चर्चा तुम्ही कशा प्रकारे झालेली आहे ते बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा यांचे घोटाळे किती आणि कशा प्रकारचे आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला याच्याविषयी कमेंटमध्ये माहिती कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।